सह्याद्री सत्ता न्यूज, समस्या जनतेची, बातमी आमची। मी तुम्हाला दादा म्हणतो, मराठवाड्यात आल्यावर बघून घेतो असं कधीच म्हटलं नाही, पण तुमच्या नेत्यासाठी आमच्यावर टीका करताय असा आरोप मनोज जरांगे यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर केलाय। मी समाजासाठी रक्त सांडून काम करतोय, तुम्ही तुमच्या नेत्यासाठी आणि पक्षासाठी बोलताय, हा फरक आहे असंही ते म्हणाले। यापुढे उगाच नादी लागू नका, नाही तर मराठे पिसाळे तर कुणाला सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। नारायण राणे यांच्यावर टीका करताना मनोज जरांगे म्हणाले की मी कधीच म्हटलो नाही तुम्ही मराठवाड्यात येऊ नका, कधीच म्हटलो नाही की मराठवाड्यात आल्यावर बघून घेऊ, मी माझ्या समाजाचं रक्त सांडून लढतोय, तू काय माझ्या नादी लागू नको, मी तुला दादा म्हणतोय, आम्ही तुमचा सन्मान करतोय, पण पिसाळो तर अवघड होईल, आमचे देवेंद्र फडणवीसांना बोलायचं नाही, ते तुमचे कधी झाले, तुम्ही सगळे सोयरे पण नाही, एका रात्रीत नातं कसं जुळलं, तुमची जात मराठा आणि मराठ्यांनी अन्यायाच्या विरोधात लढायचं असतं, तुमचा पक्ष नव्हे तर समाज हाच बाप असतो, सरकार आरक्षण देण्याच्या मनस्थितीत दिसत नाही, नुसता लावालावी करताय असा आरोप करत मनोज जरांगे म्हणाले की मराठ्यांचे समन्वय फोडण्यासाठी सरकारचे रणनीती सुरू झाली आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक जण पुढे आले, देवेंद्र फडणवीसांचं ऐकून अभियान सुरू झालं आहे, मराठ्यांच्या लेकरांच्या अन्नात विष कालवू नका, मराठ्यांच्या नजरेला नजर मिळवायची आहे, गद्दाराचा शिक्का लावू देऊ नका, एका क्रांती मोर्चाचे 3 मोर्चे केले, चांगले समन्वयकांना बदनाम करायचं काम सुरू केले, तुम्हाला काही नाही करता आलं तरी चालेल, पण समाजाच्या लेकराच्या भविष्याच्या आड नका येऊ, तुम्हाला काही आमिष दाखवलं असेल तर काही पद दिली असतील तर त्यासाठी मराठा समाजाच्या मुलांचं भविष्य नासवू नका असं आव्हान मनोज जरांगे यांनी केलंय। सह्याद्री सत्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, तसेच www.sahyadrisutta.com वेबसाईटला भेट द्या।